नमस्कार सगळ्यांना. भाग 8. साहित्यिक सावरकर, वक्ते सावरकर. हे मातृभूमी तुझला मन वाहियेले, वक्तृत्व वाग्वी भवही तुझ अर्पियेले. तूतेची अर्पिली नवी कविता रसाला, लेखाप्रती विषय तूची अनन्य झाला. पांडित्य आणि प्रतिभा याचा अपूर्व संगम म्हणजे सावरकर. सावरकरांची प्रतिभा ही महाकवींची होती. बालवयातच त्यांची प्रतिभा उमलू लागली. ऐन यौवनात तिला विलक्षण बहर आला आणि संकटांनी ती करपून गेली नाही, तर तिचा विकासच होत गेला. ओज आणि दुर्दम्य आशावाद त्यांच्या साहित्यात प्रकर्षाने आढळतात. वीर रसालाच त्यांनी प्राधान्य दिलं. वाङ्मयाच्या सर्व क्षेत्रात सावरकरांच्या लेखणीने संचार केला. काही वेळा त्यांच्या लेखणीला तलवारीची धार येते. सावरकरांची शिवरायांची आरती, तानाजींचा आणि बाजीप्रभूंचा पोवाडा महाराष्ट्रभर गाजला. त्यांची कमला, सप्तश्री ही काव्ये म्हणजे दिव्य प्रतिभेची प्रतीके आहेत. त्यांच्या अन्य कविताही अगदी स्फूर्तिदायक असतात. सावरकरांचे 1857चे स्वातंत्र्य समर आणि क्रांतिकारकांची स्फूर्ती देवता आहे. जोसेफ मॅझिनी या त्यांच्या पुस्तकांनी शेकडो देशभक्तांना चैतन्य दिलं. त्यांचा हिंदुत्व हा ग्रंथ विजिगीषू वृत्तीचा उत्कृष्ट नमुना आहे. माझी जन्मठेप म्हणजे त्यागी देशभक्तांचे जिवंत स्मारकच जणू. काळे पाणी या कादंबरीत त्यांनी मानवी विकारांचे आणि भावनांचे वास्तव दर्शन घडवले. 6 सोनेरी पाने वैभवशाली इतिहासाची साक्ष देतात. त्यांनी उशाप, संन्यस्त खड्ग, उत्तरक्रिया ही 3 नाटके सुद्धा लिहिली. त्यांचे आत्मचरित्र तेजस्वी आहे. सावरकरांच्या लेखनावर मात करण्याचे सामर्थ्य त्यांच्या अमोघ वक्तृत्वात आढळते. सावरकरांचे वक्तृत्व म्हणजे विद्युलतेचा साक्षात्कार, सागराची गंभीर गर्जना, मोराच्या पिसाऱ्याचे मनोवेधक सौंदर्य आणि राजहंसाची डौलदार चाल, सिंहाचा आवेश, गरुडाची झेप, जणू तळपती समशेर, सरस्वतीची अमृतवाणी, तर्कशुद्धता आणि भावना यांचे अपूर्व मिश्रण, जाज्वल्य देशाभिमान. रत्नागिरीच्या स्थानबद्धतेतून सुटका झाल्यानंतर तात्यारावांनी आपल्या तुफानी वक्तृत्वाने शेकडो लोकांना मंत्रमुग्ध करून टाकले.